आणि आता 5 प्रमुख बातम्यांचा दिवसभरातल्या आपण आढावा घेणार आहोत। दिल्लीहून एक मोठी बातमी आहे ती आखाती देशासंदर्भात, कारण आखाती देशात इंधन प्रकल्पांवर निशाणा साधला जातोय, बॉम्बिंग केलं जातंय। त्यामुळे अनेक देशांमध्ये चिंता आहे, जगातलं सगळं तेलाचं गणित बिघडणार असं दिसतंय। तिकडे नाशिकमध्ये खरातचे वेगवेगळे प्रताप उघडकीस येत आहेत। त्याबद्दल आपण प्रांजल कुलकर्णीकडनं माहिती घेणार आहोत। यानंतर पुण्यातही खरात आणि चाकणकर यांच्या खरात प्रकरणावरून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते। त्याबद्दल अजिंक्य धायगुडे आपल्याला माहिती देतील। जळगावात सोन्याचे दर घडघडले आहेत, चांदीच्या दरात तर मोठी घसरण झाली। मंगेश जोशी यांच्याकडनं अपडेट घेऊयात। तर ईद कधी मुस्लिम बांधवांमध्ये काहीसा संभ्रम आहे आणि याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणून काय अपडेट्स मिळत आहेत, मोहसिन शेख आपल्याला संभाजीनगरहून माहिती देतील। सगळ्यात आधी जाऊयात नवी दिल्लीला। रामराजे शिंदे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका आणखीन वाढतोय। युद्धाची आग आता तेल आणि गॅसच्या विहिरींपर्यंत जाऊन पोहोचले मंडळी, आणि त्याचा परिणाम कशामुळे होतोय तर इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानं खवळलेल्या इराणनं आता जगाचं टेन्शन वाढवलंय। इराणनं पहाटे संयुक्त अरब अमिरातीच्या इब्शान गॅस फॅसिलिटी आणि बाब फील्डवर भीषण हवाई हल्ले केले। ही दोन्ही ठिकाणं आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत। इस्रायलनं इराणच्या बुशर गॅस प्रकल्पावर हल्ला केला। हा प्रकल्प इराणमधला सगळ्यात मोठा ऊर्जा प्रकल्पांपैकी एक मानला जातो। यानंतर खवळलेल्या इराणनं UAE आणि सौदी अरेबियावर हल्ले केले आहेत। सौदीच्या इराणच्या UAEमधील हबशान प्रकल्पावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर सौदीनं इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय। आमच्या संयमाला सुद्धा मर्यादा आहे असं सौदी अरेबियानं ठणकावून सांगितलंय। तर इराणनं कतारमधील रास लफान औद्योगिक शहरातील LNGच्या प्लांटवर सुद्धा हल्ला केला आहे। आणि आता थेट जाऊयात नवी दिल्लीला। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। हे काय म्हणजे तेलाचं आधी हॉस्पिटलवर काही ठिकाणी हल्ले झाले, काही ठिकाणी शाळांवर हल्ले झाले, आणि आता तेलाच्या साठ्यांवर आणि LNGवर हल्ले करून संपूर्ण जगाचं तेल कारणच बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। रामराजे, काय सविस्तर सांगशील? बिलकुल कट आता इराण नाख्याला दिसून येतोय, कारण सौदी अरब त्याचबरोबर कतर आणि UAE या तिन्ही देशामधील जे तेलाचे प्रकल्प आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे, ड्रोन टाकण्यात येत आहेत, आणि त्यामुळं तिथलं संपूर्ण व्यवस्था सुद्धा बिघडलेली आहे। आणि या तिन्ही देशांना तेला आयात किंवा निर्यात करता येत नाही, आणि त्याचबरोबर त्यांच्याच देशामध्ये या तेलाच्या संपूर्ण प्रकल्पावर हल्ले झाल्यामुळे ते आटोक्यात आणण्यामध्ये प्रयत्न करावे लागत आहेत। याचाच अर्थ की जे जे अमेरिका आणि इस्रायलला साथ देत आहेत त्या देशावर हल्ले करायची ही भूमिका घेतलेली आहे। खरं तर संपूर्ण आसपासचे मुस्लिम राष्ट्रच आहेत, परंतु तरी सुद्धा जे जे मदत करत नाहीत ते खरे मुस्लिम नाहीत असा दावा सुद्धा इराणने केलेला आहे। आणि त्यामुळेच आसपासचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यावर सुद्धा एक प्रकारे हल्ला केला, कारण त्यांचं तळ जे आहे ते अमेरिका वापरतंय इराणच्या विरोधामध्ये। त्यामुळं अगोदर बातचीत केली होती, त्यानंतर विमानतळावर हल्ले झाले, आणि त्यानंतर आता तेल रिफायनरी आणि इतर महत्वाच्या प्रकल्पावर हल्ले केले जात आहेत। याचा परिणाम म्हणजेच की आणखीन तेलाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान नरेंद्र मोदी यांनी आखातातील देशाशी चर्चा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। कतर सोबत चर्चा केलेली आहे, त्याचबरोबर फ्रान्स सोबत सुद्धा चर्चा केलेली आहे। यातून मार्ग काढावा आणि युद्ध शांत करावं असं सुद्धा आवाहन केलेलं आहे। मात्र अद्याप युद्ध शांत होत नाहीये, तर भडका वाढतच चाललेला दिसून येतोय। रामराजे, तुर्तास धन्यवाद। अपेक्षा करूयात की हे तेलावर वळलेलं युद्ध थांबेल, अन्यथा जगात चिंतनीय परिस्थिती निर्माण होईल। तिकडे महाराष्ट्रातली एक चिंताजनक म्हणण्यापेक्षा संतापजनक आणि खळबळजनक बातमी ती म्हणजे कॅप्टन खरात प्रकरण। या कॅप्टन खरात प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी आता दररोज समोर येऊ लागलेत। कॅप्टन अशोक खरातकडे तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। तुमचे काही आक्षेपार्ह आणि फोटो व्हिडिओ आमच्याकडे असल्याचं खरातला सांगून धमकावण्यात आलं होतं। सिन्नर तालुक्यातल्या वावी पोलीस स्थानकात डिसेंबर 2025 मध्ये 2 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या सगळ्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय।
याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रांजल, एक एक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. काय काय आणखीन पोलीस तपासात समोर येत आहे, सूत्र काय सांगतायत? मुळातच या संपूर्ण गुन्ह्याची व्याप्ती बघता, यासोबतच यामध्ये समोर येणारे राजकीय कनेक्शन असतील, तसेच आक्षेपार्ह अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत आणि सर्व परिस्थिती बघता SITची स्थापना ही करण्यात आलेली आहे. तात्काळ यामध्ये SIT स्थापन करण्यात आलेली आहेत. तेजस्वी सातपुते जे IPS अधिकारी आहेत त्यांची यामध्ये नेमणूक करण्यात आलेली आहेत आणि आज सातपुते या नाशिकमध्ये आलेल्या होत्या. हा जो कॅप्टन आहेत खरा, त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. 2 तासांहून अधिक काळ गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये त्याची चौकशी करण्यात आली आहे आणि त्यानंतर SITचं जे पथक आहे ते पुढील तपास जो आहे ते करत आहेत. मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर कॅप्टन खराचं हे संपूर्ण जे काही प्रकरण आहे ते निश्चितच धक्कादायक आहेत, तेवढंच संतापजनक देखील आहेत. कारण महिलांचे ज्या पद्धतीने व्हिडिओ हे समोर येत आहेत, त्याच्या मोबाईलमध्ये 58 व्हिडिओ आहेत असं देखील सांगितलं जातं आणि त्यामुळे निश्चितच आता अनेक महिला देखील तक्रार देण्यासाठी पुढे येतील अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली येते. यासोबतच दुसरीकडे आपण जर बघितलं तर गुन्हे शाखेने या अशोक खरातचं नाशिकमधील घर असेल, यासोबतच मिरगावमध्ये सिन्नरमध्ये जिथे ते शिवनिका संस्थान आहे, जिथे रुपाली चाकणकर देखील त्यांच्या संस्थेवरती आहेत, त्या शिवनिका संस्थांच्या संपूर्ण जो काही कारभार असेल किंवा तिथे त्यांची जमीन आहेत, आलिशान घर आहेत, फार्म हाऊस आहेत, याची देखील पाहणी नाशिक गुन्हे शाखेने केलेली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या फार्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत. काही जिवंत काडतुसं देखील सापडलेली आहेत आणि त्याचं जे नाशिकमधील घर आहे तिथे देखील काही महत्त्वाची कागदपत्र असतील, जवळपास रोख रक्कम 6.5 लाख रुपये रोख रक्कम जी आहेत ती देखील मिळून आलेली आहेत. काही दागिने देखील मिळालेले आहेत अशी देखील माहिती ही सध्या मिळालेली आहेत. यासोबतच आपण जर बघितलं तर अशोक खराचा जो ऑफिस बॉय होता, नाशिकच्या कॅनडा कॉर्नरमध्ये कार्यरत होता, त्याच्यावरती फेब्रुवारी 2024 म्हणजे 2 महिन्यांपूर्वी एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि जी काही तक्रार देण्यात आली होती ती देखील गंभीर आहेत. नाशिकच्या कार्यालयामध्ये एक महिला ही आलेली होती आणि तिचे मॉर्फ व्हिडिओ जे आहेत, अश्लील व्हिडिओ ते दाखवत तिच्याकडे देखील पैसे हे मागण्यात आले होते आणि याबाबत त्याच्या ऑफिस बॉयवरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे निश्चितच फेब्रुवारीमधलं हे प्रकरण आहेत. मात्र ही तक्रार दाखल करण्यात आली होती अशोक खरातचाच जो ऑफिस बॉय होता, त्यामुळे अशोक खरातचा देखील यामध्ये काही संबंध आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर दुसरी गोष्ट जर बघितली तर दुसरी बाब बघितली तर अजून एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे की वावीमध्ये अशोक खरातने तक्रार दिलेली गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की मला काही जण धमकावत होते, तुझे व्हिडिओ आमच्याकडे आहेत आक्षेपार्ह, आणि 3 कोटी रुपयांची खंडणी त्याच्याकडे मागण्यात आली होती. आणि एकंदरीतच SIT जी स्थापन करण्यात आली बलात्कारच्या प्रकरणात, यामध्ये वावी आणि शिर्डी हे दोन्ही तपास देखील SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते करणार आहेत. ही SIT संपूर्ण करणार आहेत. निश्चितच आता पुढील तपासामध्ये काय काय समोर येत आहेत, त्याचे काय काय कारनामे आता उघड होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे प्रांजल, तू राहाच आमच्यासोबत, कारण आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे. दरम्यान कॅप्टन खरात प्रकरणात काही धक्कादायक माहिती समोर येते. खरातकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. काही आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ याबद्दलही त्याने सांगितलं होतं. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पाय आणखीन खोलात जातोय, कारण चाकणकर यांचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये चाकणकर यांनी खरातचा गुरु माऊली असा वारंवार उल्लेखही केलाय. जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु. मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी म्हणून ते होते गुरु. पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे का हे सांगणारे गुरु माऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरु माऊलीचं आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते. पुरावे फार महत्वाचे आहेत आणि ते पुरावे 100% जर चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर नष्ट करणार. मुळामध्ये कार्यकर्ता म्हणून तुमचे कुणाशी संबंध येऊ द्या जाऊ द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. त्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हस्तक्षेप केला जाईल. आम्हाला या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको आहे. पाद्यपूजेपासून ते त्यांच्याबरोबर पूजेला बसण्यापर्यंत किंवा इतर विधी करतायत ते अंधश्रद्धेच्या, त्या सगळ्यांवर देवेंद्र फडणवीस त्यांनी गृहमंत्री म्हणून आधी अंधश्रद्धा विरुद्ध निर्मूलन कायदा जो आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले पाहिजे.
ताबडतोब गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम काय, की महिलांवरील अत्याचारासंदर्भात आवाज उठवणं, अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कारवाई करणं. पण ते बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांचे जर कोणी पाय धुत असेल, मंत्री त्यांच्या चरणाशी बसत असतील, तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि संबंधित मंत्र्यांना गृहमंत्री फडणवीस पदावर कसं काय ठेवू शकतात. अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत पुण्यातनं. अजिंक्य, थेट राजीनाम्याची मागणी होते चाकणकर यांच्या, अन्यही काही जण मागणी करतायत? निश्चितच नाशिकमधील जो भोदू बाबा आहे अशोक खरात, त्याचे हे सगळे प्रताप समोर आल्यानंतर काल पुण्यातून सर्वात पहिलं जे ट्विट केलं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देखील दिली होती. मात्र आज जे आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भोदू बाबाला गुरु मानतात, त्यांच्या त्या अतिशय निकटवर्ती आहे, एका संस्थेवर देखील ते दोघं आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे हा निपक्षपाती आणि पोलीस यंत्रणेवर कुठलाही दबाव नको, तपास यंत्रणा दबाव नको असेल तर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचा जो अध्यक्षपद आहे त्याचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली आहे. खरं तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील रुपाली पाटील ठोंबरे भेटणार आहेत आणि या सगळ्या प्रकाराची माहिती देऊन रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा असं निवेदन देखील देणार असल्याचं रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितलेलं आहे. खरं तर हा सगळा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं अपेक्षित होतं. इतर गोष्टी घडल्यानंतर राज्यात माध्यमांना त्वरित रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. मात्र गेल्या 2 दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुण्यात आहेत, मात्र त्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळत आहेत. फक्त एक ट्विट केलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर येऊन याबाबत खुलासा करणं किंवा त्यांची बाजू मांडणे हे अपेक्षित होतं. मात्र रुपाली चाकणकर यांनी असं कोणतंही प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे ज्या समाज माध्यमांवर येत आहेत त्या रुपाली चाकणकर यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशा प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेते मंडळींनी तशी मागणी केलेली आहे आणि आता या भोदू बाबा जो अशोक खरात आहे याचे प्रताप जसे जसे समोर येत आहेत तसा लोकांमधील असंतोष वाढतोय आणि रुपाली चाकणकर यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी देखील मागणी होते. खरं तर आता पुढे जाऊन महाराष्ट्र राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सगळ्या प्रकारावर काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि या भोदू बाबाचे आणि रुपाली चाकणकरांचे अतिशय निकटचे संबंध असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर येत आहेत. अगदी त्या भोदू बाबाला छत्री धरलेला फोटो असेल किंवा त्या भोदू बाबाचे पाय धुतानाचे व्हिडिओ असतील किंवा तो भोदू बाबा माझा गुरु आहे, गुरु माऊली आहे, अशा प्रकारचे व्हिडिओ आता समाज माध्यमांवर येत आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता सुनेत्रा पवार काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्यामुळे रुपाली चाकणकर सुद्धा अडचणीत आले आहेत, कारण त्यांचे ज्या पद्धतीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत गुरु म्हणून त्यांची पाद्यपूजा करतानाचे, याबद्दल लोकांमध्ये थोडासा संताप सुद्धा आहे. वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाची, कारण गुढीपाडवा म्हटलं की सोन्या चांदीची खरेदी अनेक जण करत असतात. या दिवशी सोनं खरेदी करणं याला एक विशेष महत्त्व सुद्धा आहे. गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्तानं राज्यभरात नागरिकांनी सोनं खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे, कारण सोन्याचे भाव घसरलेत. मंडळी, नागरिकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाव घसरलेले पाहताच सोनं खरेदीसाठी गर्दी केली आहे. गुढीपाडव्याला बरेचसे ग्राहक मंडळी गाडी, कपडे, लत्ते हे घेत असताना सोनं चांदी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याच दिवसामध्ये सोन्याचे भाव प्रचंड वाढले होते, ते 1,80,000 ते 85,000 रुपयांनी गेले होते. पण ह्या गुढीपाडव्याला 1,54,000वर स्थिर झाले, म्हणजे साधारणतः 30,000 ते 35,000 रुपये सोने उतरले. चांदी दिवाळी 4 लाखापर्यंत गेली होती, ती आता 2.5 लाखाच्या आत आलेली, ती 1.5 लाख रुपये उतरली. हे भावाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. आज 22 कॅरेट दागदागिन्यांचा भाव आहे 1,41,000 म्हणजे 14,100 रुपये ग्रॅम, आणि शुद्ध सोन्याचा भाव आहे 15,400 रुपये ग्रॅम. 3% GST हा वेगळा लागतो, आणि चांदी जवळपास 2,49,000वर स्थिर झालेली आहे. आणि थेट जाऊयात सुवर्णनगरी जळगावला.
मंगेश जोशी सोबत आपल्यासोबत जोडले गेलेत. मंगेश, दुकानांवर गर्दी होते का सोन्याचे भाव घसरल्यावर? नक्कीच मिलिंद सर, खरं तर गुढीपाडवा जो आहे हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावरती सोनं खरेदी करण्याचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे सोन्याचे भाव हे प्रचंड प्रमाणात वाढलेले होते, पण जशी युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली आणि अनेक देशांमध्ये जे आहे खरं तर तेलाचं संकट निर्माण झाल्यामुळे कुठेतरी आता सोन्याचे भाव जे आहे हे मोठ्या प्रमाणात कमी झाले आणि ही संधी जी आहे खरं तर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ग्राहकांनी साधलेली आहे. येणाऱ्या काळात अक्षय तृतीया असेल, लग्नसराई असेल, यामध्ये देखील ग्राहक जे आहेत मोठ्या प्रमाणात सोनं चांदी खरेदी करतात. मात्र सद्यस्थितीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोन्याचे भाव हे कमालीचे कमी झाल्याने याचाच फायदा जो आहे तो ग्राहकांकडून घेतला जात आहे आणि आज जळगाव सुवर्णगिरीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी जे आहे सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी जी आहे ती गर्दी केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात उलाढाल जी आहे ही सुवर्णनगरीत होऊ शकते असा अंदाज देखील सराफा व्यावसायिकांनी वर्तवलेला आहे. एकंदरीतच या युद्धजन्य परिस्थितीमुळे जे काही आता सोन्याच्या व चांदीच्या भावावरती परिणाम झालेले आहेत आणि सोन्याचे भाव जे आहे हे खरं तर आज गेल्या 24 तासामध्ये 4,000 रुपयांनी तर चांदीचे भाव हे 13,000 रुपयांनी घसरलेले आहेत आणि याच संधीचा फायदा जो आहे ते ग्राहक वर्ग आता घेताना पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रमाणात जळगाव सुवर्णगिरीमध्ये ग्राहकांची गर्दी जी आहे ही देखील उसळल्याचं पाहायला मिळते आहे. पुढील काळात अजूनही सोन्या चांदीचे भाव वाढणार का याबाबत खरं तर ग्राहकांना साशंकता आहे, कारण युद्ध अजून सुरू आहे आणि या युद्धाच्या संभावनेमुळे पुढील काळात अजूनही भाव वाढतील. म्हणून कुठेतरी आजचा मुहूर्त देखील आहे आणि या मुहूर्तावरती ग्राहकांनी खरं तर सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा आज मोठ्या प्रमाणात पसंत केल्याचं पाहायला मिळते आहे. बर, अपेक्षा करूयात की भाव मर्यादित राहतील तर ग्राहकांचाही फायदा होईल आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा, जेणेकरून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक मुस्लिम धर्मियांच्याकरता म्हणजे ईद. ईद अगदी जवळ आली आहे, पण मुस्लिम बांधवांच्याकडून त्याची जोरदार तयारी सुरू असताना ईद नेमकी कधी याबद्दल मात्र संभ्रम आहे. थेट जाऊयात संभाजीनगरला. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मोहसिन, साधारणपणे दिल्लीतून शाही इमाम तारीख किंवा वेळ किंवा नेमकी कधी ईद साजरी करायची जाहीर करत असतात. महाराष्ट्रातले काय अपडेट? नक्कीच सर, भारतामध्ये जी ईद साजरी केली जाते ती महाराष्ट्रात असो किंवा भारतात ती एकाच दिवशी केली जाते. मात्र हे ईद कधी साजरी करायची हे कसं ठरवलं जातं तर आपण गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितला तर सौदी अरेबियाला ज्या दिवशी साजरी होते, सौदी अरेबिया असेल किंवा आखाती देशांमध्ये, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे ईद साजरी केली जाते. आणि याचं कॅल्क्युलेशन असं असतं की रमजान महिना, उर्दू कॅलेंडर, जसं आपला मराठी कॅलेंडर असतो की नवीन वर्षाची आपण गुढीपाडव्याची सुरुवात करतोय, तसंच रमजान महिना आणि शव्वाल महिना हे दोन्ही महिने एका पाठोपाठ येतात. रमजान महिना संपतो आणि शव्वाल महिन्याचा चंद्र संध्याकाळी दिसतो आणि तिथून म्हणजे दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते असा हा अलिखित नियम आहे आणि त्यानुसार ईद साजरी केली जाते. आता सौदी अरेबियामध्ये काल चंद्र दिसलेला नाहीये, त्यामुळे आज तिथे ईद साजरी झालेली नाहीये. जी माहिती मिळते त्यानुसार आज तिथे चंद्र दिसेल आणि ईद जी आहे तर ती उद्या आखाती देशांमध्ये साजरी केली जाईल. म्हणजेच भारतात ही शनिवारी ईद साजरी केलेली हे जवळपास निश्चित झालेलं आहे. असं गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे की सौदी अरेबियामध्ये ज्या दिवशी ईद साजरी केली जाते त्या दुसऱ्या दिवशी आपण भारतात ईद साजरी केली जातो. पण जी जुने जाणकार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार कधीतरी असंही होतं की सौदी अरेबिया आणि भारतामध्ये एकाच वेळी साजरी केली जाते. मात्र हे किंचित वेळा होतं आणि गेल्या काही वर्षात असं कधी घडलेलं मागील काही वर्षात झालेलं नाहीये. त्यामुळे साहजिकच सौदी अरेबियामध्ये जी ईद आहे ती उद्या साजरी केली जाईल आणि भारतात ही परवा साजरी केली जाईल. मात्र मुस्लिम धर्मियांचं आज देखील या चंद्राकडे लक्ष राहणार आहे की आज कुठेतरी चंद्र दिसतो का. जी संध्याकाळची नमाज असते, जेव्हा उपास सोडला जातो, ज्याला मगरिबची नमाज म्हणते, त्यानंतर चंद्र बघितला जातो आणि तो चंद्र जर आज दिसला तर भारतात देखील उद्या ईद साजरी होईल आणि जर तो चंद्र उद्या दिसला तर परवा ईद साजरी होईल आणि जर आज चंद्र दिसला तर 29 उपवास हे रमजान महिन्याचे होतील आणि जर उद्या चंद्र दिसला तर 30 रोजे होतील आणि परवा ही ईद साजरी केली जाऊ शकते. बरोबर मोहसिन, खरं तर ईद ही उद्याला, म्हणजे त्या अर्थानं उद्याला चंद्र दिसला की परवाला साजरी होईल भारतातल्या एकूण प्रथा परंपरेनुसार. पण आता ना आखातावर एवढे काळे ढग आहेत ना की जे कधीच असू नयेत आणि ते परत कधी येऊ नयेत अशी आपण प्रार्थना करूयात. तुर्तास धन्यवाद. दिल्लीहून रामराजे शिंदे, नाशिकहून प्रांजल कुलकर्णी, पुण्यातून अजिंक्य धायगुडे, मंगेश जोशी जळगावातनं आणि मोहसिन शेख आपल्याला संभाजीनगरमधनं माहिती देत होते. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.